प्लॅनेट अर्थवरची सगळ्यात मोठी एरर म्हणजे ह्युमन इटसेल्फ. प्राणी सगळे प्राण्यांसारखे वागतात, झाडं झाडांसारखी वागतात, पण मनुष्य मनुष्यासारखा वागत नाही. सगळ्यात हुशार प्राणी पृथ्वीवरचा माणूस आहे, बट सगळ्यात जास्त पृथ्वी खराब करणारा प्राणी सुद्धा माणूसच आहे. लोकांना वाटतं की बिबट्या आपल्या घराजवळ यायला लागले, बिबट्यांना मारा. अरे तुम्ही त्यांच्या वेशींमध्ये घुसले, त्यांना अन्न खायला मिळत नाहीये, डिफॉरेस्ट्रेशन आपण करत चाललोय, विले बांधत चाललोय आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली चुकीच्या दिशेने आपण चाललोय. आपण हिमालयाच्या शेवटच्या टोकापर्यंत रस्ते बांधत चाललोय. आपल्याला तिथे सुद्धा टुरिझम डेव्हलप करायचंय आणि तिथे प्लास्टिकचे डोंगर आपण निर्माण करत चाललोय. तर एकीकडे आपण विकास ह्याला म्हणतोय, बट हा खरंच विकास आहे का याच्यावर आपण विचार केला पाहिजे. सोनम वांगचुक सारखे सर तिथे नॉर्थमध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्लायमेट चेंज विरुद्ध लढा देत आहेत, बट त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकलं जात आहे. तुम्हाला जर पूर्ण माहिती असेल या विषयाची तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि हे लक्षात घ्या की माणूसच या सगळ्याला कारणीभूत आहे. जीवसृष्टीतला सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट माणूस असून तो डेव्हलपमेंटच्या नावाखाली अक्षरशः काही करत चाललाय. गोदावरीला नाशिकमध्ये पूर आला तर अनेक लोक अशी म्हटली की कधी पण पूर यायला लागले, अरे तुमच्यामुळेच हे होतंय, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात आपल्यापासून होते. आपण जेव्हा काहीतरी निसर्गातनं घेतोय तर त्या पद्धतीने आपण देतोय का? आपण किती झाडं लावतोय, आपण किती निसर्गाच्या रिलेटेड कामं करतोय. आपण गणपती तर बसवतोय, पण गणपतीचं विसर्जन आपण पीओपीचं थेट पाण्यात करतोय. सो गणपतीची पण आपण विटंबना करतोय. आपण कुठेच थांबत नाहीये. मी जस्ट एक एक्झाम्पल दिलं. आपण प्लास्टिकचा कचरा सरळ खिशातनं बाहेर टाकतोय. आपल्याला हे सुद्धा वाटत नाही की ते डिकम्पोज होत नाही. मी छानशी ॲड पाहिली काल काहीतरी की तो प्लास्टिकचा पाऊच आहे कुठला तरी XYZ अंमली पदार्थाचा, तो ते जमिनीतनं काढताय. अरे लिटरली हेच होणार आहे. तो प्लास्टिकचा तुकडा जमिनीत पडल्यानंतर हजारो लाखो वर्ष याला काहीच होत नाही. सो माणसाने ज्या ज्या डेव्हलपमेंट केल्या आहेत त्या खरंच डेव्हलपमेंट आहे का आणि तो खरंच विकास आहे का याच्याबद्दल मला आता डाऊट यायला लागलाय. आणि जेवढा शिकला तेवढा हुकला ही जी म्हण आहे ही मला आता सत्य वाटायला लागली. तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा.